मित्रांनो नमस्कार. सकाळची 7 वाजलेत आणि आपण असंच एका शेडवर आलेलो आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये जनरल विषय घेऊया की अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि त्याची माहिती असणं शेळीपालकाला खूप गरजेचं आहे. तर सूर्यास्त सकाळची सूर्य उगवण्याची वेळ झालेली आहे. हे आपलं शेड आहे आणि बाहेर अर्धबंदिस्त टाईप आहे आणि पुढे थोडी त्यांनी मोकळ्या सकाळच्या वेळेत फिरण्यासाठी शेळ्यांना थोडंसं पुढे स्पेस ठेवली आणि मागं त्यांचा निवारा आणि हे मागं त्यांचं पत्र्याचं कंपाऊंड आहे. तर अशा पद्धतीने हे एक सिम्पल असं शेड आहे. तर आज आपण जनरल थोडंसं डिस्कस करूया. वेगळ्या टाईपनी मी पण व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो आहे आणि तुम्हाला महत्त्वाच्या टॉपिकबद्दलही सांगतो आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की शेळीपालनामध्ये आपल्याला आपण शेळ्यांचं सर्व गोष्टी चांगलं शेड मॅनेजमेंट केलं, वेगवेगळ्या चांगल्या जाती निवडल्या, त्याच्यानंतर सर्व व्यवस्थापन चांगलं केलं. पण महत्त्वाचा प्रश्न येतो म्हणजे आपलं जे आर्थिक गणित आहे, जे आपला नफा मिळवण्याचं जे गणित आहे ते म्हणजे मार्केटिंग. आणि मार्केटिंग या विषयावर मी आज या व्हिडिओमध्ये थोडंसं बोलतो आहे. तर मित्रांनो, मार्केटिंग म्हणजे आपल्याला एक वस्तू आपण बाजारामध्ये घेऊन आपल्याला ती सेल करणे आणि मार्केटिंग म्हणजे आपल्या वस्तूची जाहिरात करून विकणे. तर अशा पद्धतीनं ह्या सर्व गोष्टी आहेत. तर शेळीपालनामध्ये शेळ्यांचं मार्केटिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे, म्हणजे असे कोणते स्रोत आहेत, सोर्स आहेत की ज्याच्या मार्फत आपण शेळ्यांची वेगवेगळ्या प्रकारे विक्री करू शकतो. मित्रांनो, प्रोडक्शन हल्ली कसं आहे मित्रांनो, प्रोडक्शन करणं खूप सोपं आहे. म्हणजे बऱ्याच आपलं औद्योगिक असू दे किंवा शेळीपालनामध्ये असू दे किंवा वेगळ्या कुठल्याही व्यवसायामध्ये प्रोडक्शन घेणं सोपं आहे. कारण मशिनरी असतात किंवा आपल्या शेळ्यांचं वेगळ्या नंबर ऑफ शेळ्या आपण घेतले की प्रोडक्शन वाढतं. पण विक्री व्यवस्थापन महत्त्वाचं आहे, ज्याला आपण मार्केटिंग म्हणतो. आणि मार्केटिंगसाठी वेगवेगळे स्किल अप्लाय करावं लागतात. जसं आपण पाहतो की वेगळ्या कंपन्या वेगळे फ्लेक्स लावून, बोर्ड लावून जाहिराती करतात किंवा चांगले काहीतरी बाय गेट वन ऑफर अशा पद्धतीने ऑफर घेऊन येतात किंवा पहिल्यांदा वापरायला देतात आणि नंतर मग सवय लागली की मग परत सेल करतात. अशा बऱ्याच स्ट्रॅटर्जी आपण म्हणतो किंवा वेगवेगळे टेक्निक्स आहेत मार्केटिंगचे की ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे टेक्निक वापरून मार्केटिंग केलं जातं. तर आपण आज आपला विषय आहे की शेळीपालनामध्ये आपण कशा पद्धतीनं मार्केटिंगचे वेगवेगळे स्रोत वापरू शकून आपण मार्केटिंग करू शकतो. तर हा आपला एक विषय आहे. तर आपण पहिला आपण समजून घेऊया. बघा, सूर्य उगवलेला आहे सकाळी, आता सुरुवात झालेली आहे आणि अतिशय म्हणून मी हा महत्त्वाचा टॉपिक घेतलेला आहे, जेणेकरून फ्रेश वातावरणामध्ये चांगल्या गोष्टी माइंडसेट आपल्याला किंवा चांगल्या गोष्टी आपल्याला ग्रास्प करून आपल्याला एक्सप्लेन करता येतील. तर मार्केटिंगमध्ये आपल्याला मित्रांनो माहिती आहे की आपण कोणत्या टाईपचं आपल्या शेळीपालनामध्ये आपण कुठल्या टाईपचं उत्पादन घेणार आहोत. म्हणजे बऱ्याच वेळा आपले सण वार असतात किंवा मुसलमानांचा बकरीद असतो किंवा मग ब्रीडिंग असतं. आपण वेगळ्या दुसऱ्या शेळीपालकांना शेळ्या विकण्यासाठी आपण ब्रीडिंग करत असतो आणि आपल्या मटण मार्केटमध्ये असतं जिथं शेळ्यांना मागणी असते. मटण मार्केटची हे 24 महिने म्हणजे 12 महिने आपल्याला चालू असतं प्रोडक्शन. आणि काही असे फेस्टिवल असतात जे आपल्या हिंदू धर्मामध्ये, तर ते फेस्टिवलसुद्धा आपण आपल्या शेळ्यांचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. तर मित्रांनो, कसं आहे शेळीपालनामध्ये आपल्याला माहिती आहे की पहिलं जे मार्केटिंग आहे म्हणजे आपल्याला आता सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे आणि जे काही आपण सोशल मीडियाचा वापर करून आपण चांगल्या प्रकारे मार्केटिंग करू शकतो. म्हणजे कशा पद्धतीनं, तर समजा आपलं एक XYZ नावाने एक गोट फार्म आहे, शेळी फार्म. तर त्या नावाने आपण एक वेबसाईट तयार करणे किंवा माझ्यासारखं जसं यूट्यूब चॅनल आहे किंवा इंस्टाग्राम किंवा जे काही सोशल मीडिया जे आहेत, तर त्याच्यावर आपल्या वेबसाईटवर आपले जे काही विक्रीचे बोकड आहेत
तर ते बोकड आपण ची इमेज आपण अपलोड करून आपल्या वेबसाईटवर त्याची प्राईस, त्याचं डिस्क्रिप्शन किंवा त्या गोटच्या कॅरेक्टरिस्टिक्स सगळ्या मेन्शन करून त्याची प्राईस जर मेन्शन केली आणि आपण जर त्यांना पेमेंटचं ऑप्शन प्रोव्हाइड केलं किंवा विजिट आणि सेल असं म्हणून जरी आपण हे केलं तरी चांगल्या प्रकारे वेबसाईटवरनं होतात. कारण बरेचसे कहतात की आपण आपला फार्म महाराष्ट्रामध्ये आहे आणि आपल्याला समजा नॉर्थ साईड किंवा वेस्ट म्हणजे नॉर्थ साऊथ किंवा साऊथ साईडचे गिराईक किंवा वेगवेगळ्या आपल्या जे डायरेक्शन आहेत तर त्या डायरेक्शन आपल्याला जर कस्टमर घ्यायचं असेल तर आपल्याला सोशल मीडियामध्ये वेबसाईटला जावं लागेल. कारण हीच ग्लोबल आहे ना, आपल्याला सर्व वेबसाईट थ्रू घ्यावं लागेल. त्याच्यानंतर सेकंड थिंग आहे की आपल्याला जे शेळ्यांचे बाजार भरतात ते बाजार ॲक्च्युली दर आठवड्याला भरतात. मग ते वारनुसार असतात. मग त्याची माहिती करणं म्हणजे समजा सोमवार असेल तर सोमवारी आपल्याला माहिती आहे की पेठवडगाव म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात पेठवडगाव म्हणून आहे, तिथं मोठ्या प्रमाणात बाजार भरतो. मिरज बुधवार असतो तिथं भरतो. असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे वार असतात आणि ते वार बघून आपण हे करत असतो, विक्री करत असतो. तर तसे आठवड्याचं तुम्ही एक कॅलेंडर बनवा आणि त्या कॅलेंडरमध्ये सर्व लिहा की ह्या ठिकाणी हे विक्रीचं केंद्र आहे आणि इथं जाऊन आपल्याला शेळ्या विक्री करायच्या आहेत. तर तशा पद्धतीने प्लॅनिंग करून विक्री केलं तरीसुद्धा चांगल्या प्रकारे शेळ्यांची विक्री होऊ शकते. आणि तिसरं म्हणजे की आपल्याला एक्झिबिशन किंवा आपण असं म्हणजे आपण हे करू शकतो. एक्झिबिशनमध्ये सुद्धा आपण पार्टिसिपेट करून आपण हे करू शकतो. जसं पशुचं एक्झिबिशन असतं म्हणजे पशुपालनाचं एक्झिबिशन असतं, म्हणजे तिथं वेगवेगळे जनावरं येतात. तर तिथंसुद्धा आपला एक गोट फार्मचा एक आपण हे केला, स्टॉल मांडला आणि तिथे जरी विक्री व्यवस्थापनासाठी जरी ॲडव्हर्टाइजमेंट केली तरीसुद्धा तिथून विक्री होऊ शकते. आणि तर त्या पद्धतीने सुद्धा विक्री होऊ शकते. आणि आपलं कसं आहे मित्रांनो, आपला एक फ्रेंड सर्कल असतो. म्हणजे आपण आपल्या एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, आपल्या महाराष्ट्रामध्ये शेळी पालन करणारे भरपूर लोक आहेत ज्यांचे शेड्स आहेत. तर त्या लोकांची आपण कम्युनिटी तयार केली पाहिजे. म्हणजे प्रत्येकाचे गोट फार्मची नावं, ठिकाण, त्यांचा नंबर आणि त्यांची कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID, जेणेकरून आपापसातसुद्धा विक्री करता येते की बाबा हां तुझ्याकडे हा ब्रीडिंगसाठी हा चांगला बोकड आहे किंवा तुझ्याकडे फिमेलसाठी चांगल्या गोट्स आहेत. तर त्यांच्यामध्ये एकमेकाच्या ह्याच्यात आपण बाय सेल करू शकतो. तर अशा पद्धतीनं ते एक चांगलं हे आहे, मीडिया आहे. आणि आपण म्हणतो की जसं जत्रा, यात्रा किंवा फेस्टिवल सीझन असतात तर त्या लोकांना आपण आपल्या जे ओळखीचे रिलेटिव्ज आहेत किंवा जे मुस्लिम जी कम्युनिटी आहे तर त्यांना बकरीचे जर आपल्या ओळखीच्या लोकांना आपण ते सुद्धा मार्केटिंग करून विकू शकतो. कारण आपल्याला माहिती असते की ह्या महिन्यात आपल्याला सण आहे, तर आपण ठराविक त्या लोकांच्या कॅटेगरीच्या लोकांना भेटून आपण त्यांचंसुद्धा आपण मार्केटिंग करू शकतो. म्हणजे असे मार्केटिंगचे वेगवेगळे स्ट्रॅटेजी आहेत किंवा आपण मार्केटिंगच्या वेगवेगळ्या संधी आहेत आपण म्हणू, आणि त्या संधीचा अशा पद्धतीने उपयोग केला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जास्त करून सोशल मीडियाला या. कारण लोकांचा हल्ली कसं आहे की हा ट्रेंड जो आहे हा ऑनलाईन बाईंगचा ट्रेंड आहे. मग मे बी क्लॉथ असू देईल, मे बी काही वेगळे फूड आर्टिकल असू देईल किंवा काही ॲनिमलसुद्धा हल्ली वेगवेगळे पेटचे वेबसाईट्स आहेत. तर त्याच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करूनसुद्धा आपलं प्रमोशन करू शकता. तर अशा पद्धतीनं वेगवेगळे हे आहेत, मीडिया आहेत, तर त्याचा आपण व्यवस्थितपणे वापर करू शकतो. तर अशा पद्धतीनं मित्रांनो मार्केटिंग केलं पाहिजे आणि आपलं उत्पादनाचं सेल झाला पाहिजे. म्हणजे आपण कसं म्हणतो की विक्री व्यवस्थापन पण चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. म्हणजे हे महत्त्वाचं आहे. शेळ्या उत्पादन आपण घेऊ शकतो कारण आपल्याला माहिती आहे की वेतं आपलं घेणं हे आपल्या चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केलं तर येऊ शकतं. पण विक्री व्यवस्थापन हे आपण डिपेंड आहे कस्टमरवर कशा पद्धतीनं येतील किंवा कशा पद्धतीनं व्हॅल्युएशन ठरेल तर त्या पद्धतीनंच आहे. मग बऱ्याच वेळा नगवाईज विकलं जातं किंवा वेटवाईज विकलं जातं किंवा आपलं लमसम हा पद्धतीनं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो व्यवस्थापन करा, निश्चित तुम्हाला यश येईल. छोटीशी माहिती आहे पण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. तर विक्री व्यवस्थापनाबद्दल हा एक टॉपिक आहे. तर आशा करतो तुम्हाला ही व्हिडिओची माहिती आवडली असेल. मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.